महाराष्ट्र हा बीजेपीच्या दृष्टीनं अत्यंत नापीक जमीन होता. त्याला कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा संतांचा महाराष्ट्र, इथे एकारलेला वाद कधी चालला नाही. म्हणजे गुरु गोविंद सिंग सुद्धा नांदेड, म्हणजे शिखांचं दुसरं पवित्र स्थान नांदेड आहे. तोही विचार इथं रुजला. इराणी, पारशी सगळे महाराष्ट्रात इथं स्थायिक झाले. इथले संत नामदेव पंजाबात आदरणीय झाले. त्या दृष्टीने ही सर्वात नापीक भूमी, ही जितकी अस्थिर राजकीय दृष्ट्या करता येईल. तुम्ही बघा, हा खेळ तामिळनाडूत त्यांना खेळता येत नाही, हा खेळ बिहारमध्ये खेळता येत नाही. फूट वेगळी, दोन व्यक्ती नेणं वेगळं आणि विचारधारेवर डल्ला मारणं, कब्जा करणं वेगळं. महाराष्ट्रात सध्या त्यांचं ते चालू आहे. आणि त्याला काय झालंय दुर्दैवानं, की ग्रामीण भागातली दिवसेंदिवस सदस्य संख्या कमी होती, लोकसंख्या कमी होत असल्यावर ग्रामीण भागातली, आणि शहरी वाढते. शहरात येणारे स्थलांतरित, अवलंबून राहणारे लोक, ह्यांना हे घेरले जाणारे लोक, आणि हे दुबार मतदान. 60-60 लाख लोकांना जर दोन्ही तिन्हीकडे ह्यांच्या कृपेनं मतदान करायला मिळत असेल आणि खऱ्या मतदाराला जर बाजूला राहावं लागत असेल, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही बघू शकता. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.